छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। धर्मवीर संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजामातेंचा जय असो। बघा सर, रायगड किल्ल्यावरती सर्वात प्रथम मी तुमचं सरचे स्वागत करतो। गड दर्शन करण्यापूर्वी प्रथम आपण छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुजरा करून आपण गड दर्शन सुरुवात करूया। यापूर्वी तुम्ही कधी हा गड पाहिला असेल किंवा नसेल पाहिलात, परंतु आपण समक्ष गड दर्शन करणार आहोत। गड किल्ला पाहतोय, गडाची मागची बाजू आहे। मग गडाची जर समोरची बाजू जर पाहायचं म्हटलं, जर गडावरती जर आपण 2000 पायऱ्या चढून आलो तर गडाच्या समोरच्या बाजूला पायी येण्यासाठी 2000 पायऱ्या 3.5 किलोमीटर अंतर आहे। किमान 1.5 ते 2 तास लागतात या गडावरती येण्यासाठी। रोपवे प्रकल्पाने आपण गडावरती एंट्री केली, फक्त अवघ्या 4 मिनिटांमध्ये वरती आलेलो आपण। रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची हाईट पाहिली तर 2851 फूट उंचीवरती। जे गाडी पार्किंग केली तिथून या गडाच्या माथ्यापर्यंत किल्ल्याची हाईट आहे 1375 फूट। गडाचा वरचा परिसर 100 एकर एरिया आहे। खालून पासून जर गडाचं क्षेत्रफळ पाहिलं तर 1200 एकरचा एरिया आहे। रायगड किल्ला पाहायचं म्हटलं किमान 2 दिवस सुद्धा कमी पडतात। मग 2 दिवसात या गडावरती आपण काय पाहणार तर किल्ल्यावरती अशा प्रकारे 350 इमारती, 11 तलावात आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत। राजाचे आर्किटेक्चर इंजिनियर ते हिरो चिंदूरकर। गड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली। त्यांचा बक्षीस समारंभ काय असेल आपण पुढे पाहणार आहोत। आणि महत्वाचा मुख्य मेन किल्ला आहे तर फक्त आपण 1.5 ते 2 तासाने पाहणार। संपूर्ण इमारतींवरती पूर्वी छत होतं, सागवानी लाकडं होती, खापर नायांची, कुंभार नाहीची, गोल आकाराची मातीची कवळी होती। बँगलोर टाईप सर्व इमारतींवरती छत। 10 मे 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी उद्ध्वस्त केला। इंग्रजांचे मेन अधिकारी कर्नल प्रॉहतर आणि मेजर हॉल साईडच्या डोंगरावरून दारुकोटावरती आक्रमण केलं। दारुकोटावर उद्ध्वस्त झाल्यामुळे किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस संपूर्णपणे जळून गेलेले। साईडनी भिंती मधोमध समुद्र पाहून ह्याचाच आपल्याला इतिहास समजावून टाकेल। गडावरती आपल्याला काही दगडाचं बांधकाम पाहता येईल, काही विटांचं सुद्धा बांधकाम पाहता येईल। दगडाचं काम आहे एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि विटांचं काम आहे पेशव्यांच्या काळात। महाराजांच्या नंतर ते 1733 ला बाजीराव पेशव्यांनी विटांचं काम केलं। मग दगडी बांधकाम पॅकिंग करण्यासाठी आपण वाळू सिमेंट वापरतो। 400 वर्षापूर्वी संपूर्ण बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना, शिस्त आणि गुळ वापरून बांधकाम पॅकिंग केली। शंका प्रश्न उपलब्ध होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती 350 इमारती बांधल्यापर्यंत लागणारा दगड आणला असेल कुठे, खालून तर आणणं शक्य नाही। राजाने या गडावरती 400 वर्षापूर्वी गडावरती स्कीम राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा। ज्या ठिकाणी खड्डे खोदले गेले, खड्ड्यांच्या उतरत्या साईडला बांधकाम केलं गेलं, खड्ड्यांचा पाण्यासाठी वापर केला आणि दगडांचा इमारतीचा वापर केला। थोडक्यात 400 वर्षापासूनच पाणी अडवा पाणी जिरवा स्कीम गडावरती पूर्वीपासून राबवली जाते। किल्ल्याला वातावरण व्यवस्थित 4 दिशाने सह्याद्री पर्वत रांगेने वेढलेला पाहतो। रायगडास कोणतीही सह्याद्री अटॅच कनेक्ट नाहीये। एकमेव खडकापासून भरलेला पूर्ण 1200 एकरचा एरिया। गडाला नदीने वेढलेला आहे। या साईडने काल नदी वाहते, या साईडने गांधारी नदी वाहते आणि या साईडने सावित्री नदी वाहते। हा छत्रपती शिवाजी राजांनी 15 मे 1656 जावळीच्या मोऱ्यांकडे डोंगर जिंकलेले। जावळीचं खोरं आपल्याला कुठून ते कुठून पाहायचं पहा। तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असेल। प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव पाहायचं। प्रतापगडाच्या पायथ्याशी रायगड उत्तरेकडे आपल्याला कोकण दिवा पाहायचो। या भूभागाला पूर्णपणे जावळीचं खोरं म्हटलं तर जावळीचं खोरं चंद्रा मोऱ्याच्या ताब्यामध्ये आदिलशाहीचे सरदार रायरीचा डोंगर सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये होता। छत्रपती शिवरायांनी पहिल्या राजधानी टिकून राजगडावरून चंद्रा मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिले की चंद्रा मोरे तुम्ही आपल्या स्वराज्यावर सांगलो पण स्वराज्य वाढू एकमेव उभं करू। चंद्रा मोरे फार उर्मट गर्विष्ठ असल्यामुळे त्याने सुद्धा छत्रपती शिवाजी राजांना उलट पत्र लिहिले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण? जावळी प्रांताचे राजे तर आम्हीच। उदयाचा राजाच्या तुमच्यासाठी आमचा दारुगण तोफखाना सज्ज आहे। चंद्रा मोऱ्याने राज्याला युद्धाला चॅलेंज दिलं। छत्रपती शिवरायांनी 145 नामवंत सरदार या गडाला विडा मारण्यासाठी पाठवले। 3 महिने विडाचा होता। 15 मे 1656 चंद्रा मोरेचा भाऊ हनुमंत मोरे याचा या रायरीच्या पायथ्याशी वध झाला आणि 15 मे 1656 रायरीच्या डोंगरावर चंद्रा मोरे राजाला शरण आले। 15 मे 1656 ते 70 गडाचं काम चालू होतं। 14 वर्ष लागल्या गड बांधायला। 71 ला महाराजांचं गडावरती वास्तव्य आलं।
6 जून 1674 आपल्या राज्याचा रायगडावरती राज्याभिषेक सोहळा झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये आपल्या राजाने जो अखेरचा जो 16 महाराजांचं निधन झालेलं याच किल्ल्यावर झालेलं आहे. राजाचा प्रशस्त राहता राजवाडा समाधी महत्वाचा मुख्य मेन किल्ल्याचं पाहणार. रायगडावरून वातावरण असलेल्या किल्ल्यावर 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. क्लायमेट व्यवस्था असलेलं तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड, शिवतरगड. क्लायमेट असलेल्या किल्ल्यावर 8 किल्ले सुद्धा असतात. गड पाहतो आपण, गडाची मागची बाजू आहे. गडातील टोकात पूर्व साईडला भवानी टोक भवानी मातेचं मंदिर आहे. पश्चिम साईडला हिरकणीकडे हिरा नावाची माता आपल्या 12 कड्यावरून खाली उतरून गेलेली. पूर्व ते पश्चिम 3 किलोमीटर अंतर आहे. उत्तर दिशेला टकमोटो कडलोट पुणे, दक्षिण साईडला रोपवे प्रकल्प 96 चाललेले. उत्तर ते दक्षिण 2 किलोमीटर अंतर आहे. आता ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली, मेना गेट, मेना दरवाजा म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या राण्यात किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी मेनाचा वापर करून दारातून येणं जाणं करायचं तर याला मेना गेट म्हटलं तर. मागच्या साईडला तुटलेल्या इमारती पाहतो, तुटलेले अवशेष. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, राजाचे 8 मिनिस्टर होते. मोरपंत पिंगले, अण्णाजी दत्तो, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजी रावजी. ऑफिस कार्यालय, गावांचं 365 गड किल्ल्यांची कागदी यावर इथून चालले जाते. आत्ताच आपलं दिल्लीचं मंत्रालय 400 वर्षापूर्वी आपल्या राज्याचं या ठिकाणी मंत्रालय होतं. आता आपण प्रत्येक पॉईंटवर जाऊन प्रत्येक पॉईंटची माहिती घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे महाल बांधण्याचा काही संबंध नाही. सईबाईने रायगड किल्ला पाहिलेलाच नाही, तर इथे महाल बांधण्याचा संबंध झालेला नाही. आणि पोताराणी साहेब खाली पाचाड गावामध्ये राहायच्या, कारण की राष्ट्रमाता जिजामाता पाचाड गावामध्ये राहायच्या. जिजामातेला उतरता वायुमनुसार या गडावरचं क्लायमेट वातावरण सन्नसच व्हायचं. छत्रपती शिवरायाने 1 राणी आपल्या आईच्या सेवेसाठी पाचाड गावी ठेवली. 6 राण्यांचे रांगेमध्ये 6 रूम्स आहेत. राण्यांची नावं सांगतो बा. सहीबाई, सुराबाई, गुणवंतबाई, काशीबाई, पोताबाई, सक्कारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई अशा महाराजांच्या 8 राण्या होत्या. शंका उपलब्ध होती की राजाने 8 राण्या कशासाठी केलेल्या, कारण की आपल्या हिंदवी सर्वांपूर्वी सैनिक कमी होतं. राजाने सुवीर संबंध म्हणून आपलं सैनिक वाढवलं गेलं. गावामध्ये मेन असे मुलगे आपण करायचं, पूर्ण गाव आपल्या कब्जामध्ये 8 गावामध्ये सुवीर संबंध म्हणून सैनिक वाढवलं. जाधव, लिंबाळकर, मोहिते, विचारे, शिर्के, गायकवाड, नामवंत सदारांच्या मुळून आपलं सैनिक वाढवलं गेलं. एका माळाची रचना संतू सर्व सेमच आहे. वाल भिंत होती, घराला संरक्षण, दिवाल होतं, कंपाऊंड होतं, याच जोत्यावरती याच फाउंडेशन वरती छत. बाहेर पाणी वगैरे जाण्यासाठी मार्ग ठेवलेलेच आहे. दगडाचं काम एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं, विटांचे कामे पेशव्यांच्या काळातले. म्हणजे हे जोते हे फाउंडेशन फक्त पॅक होते. पहिला जोता हॉल, मागे बेडरूम, साईडला थंडाव्यासाठी खिडकी, त्या साईडला छोटासा दरवाजा पाहतो आपण. त्या ठिकाणी त्यांच्या 400 वर्षापूर्वीच्या टॉयलेट बाथरूमची रचना. आत्ताची इंडियन टॉयलेट 400 वर्षापूर्वी ओळखायची दगडामध्ये कोरलेले इंडियन टॉयलेट आहे. आपण म्हणतो इंग्रजांनी शोधला, परंतु आपली कॉपी पाहून नंतर इंग्रजांची माती तयार केली. एक महाल बघा सर्व सारखेच, नंतर आपण धान्य कुठे राजवाडा पाहायला जाऊ. का बघू द्या. मीना दरवाजे पालखी दरवाजापर्यंत 6 राण्यांचे 6 रूम्स, राणी वसा राण्यांचे रूम्स आहेत. राणी महाच्या समोर आपण प्रत्येक राणी महाच्या समोर असे जोते पाहतो आपण. याला दास दासींच्या क्वार्टर्स किंवा सर्वन्स क्वार्टर्स म्हणतात. नोकरांच्या थांबण्याच्या जागा होत्या. प्रत्येक राणी महाच्या समोर प्रत्येक राणीची नोकरांनी थांबायची. जरी काही राणीला काम लागलं, दाशीला मध्ये बोलवलं जायचं, त्यानंतर काम सांगितलं जायचं. दाशी वसा सर्वन्स क्वार्टर्स. समोर इथे लोखंडी ग्रिल लावले, 3 खड्ड, 22, 20 आणि 15 फूट खोल आहे. धान्य कोठार किंवा धान्यांची प्याव. कोकणात याला कणकी म्हटलं, त्याच्यामध्ये धान्य. महाराजांच्या नंतर या गडावरती अनेक राजवटे, अनेक सत्ता आले. संभाजी महाराज पेशवे आले, त्या लोकांनी याच्यामध्ये कैदी लोकांचा चोरे लबाडे पितरू होईल. 7 दिवस ते ठेवले. 7व्या दिवशी तो कबूल नाही आला.
गोंत्यामध्ये बांधलं टकमटो करून कडे लोक. महाराजांच्या काळात महाराज या ठिकाणी कैदी ठेवू शकत नव्हते. मंत्रालय, राणी महल, महाराजांचा प्रशस्त राहता राजा. आपल्या राजाच्या कैदी साताऱ्यामध्ये वासोडा म्हणून किल्ला आहे, त्याच्यावरती लिंगाण्या किल्ल्यावरती कैदी. छत्रपती शिवरायाने याचा असा एक धान्य साठा केलेला, या गडाला जरी खालून शत्रूने विडा मारला, गडावरती सैनिक आहे, एवढ्या सैनिकाला किमान 3 महिने धान्य पुरवठा साठा, धान्य कुठार किंवा धान्यांची प्याव. स्वराज्यातलं सर्वात मोठे धान्य कुठार म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरती कोल्हापूरमध्ये 3 कोठार आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, तिला अंबरखाना म्हटलं तर, कोकणात त्याला कंदी म्हटलं तर 52 फुटाची खोल आहेत ती. तर हे धान्य कुठार आहेत. आपण राणी वसा पाहिले, तसंच आतमध्ये महाराजांचा प्रशस्त राहता वाडा, राहतं घर पाहायला. बघा, ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली, म्हणजे ज्या भिंतीपाशी आपण उभे आहेत, या भिंतीपासून समोरच्या आडवी प्लास्टरवाली भिंत पाहतो का आपण, या भिंतीच्या मधोमध अशा प्रकारचे 4 जोते, 4 ओटे. याच परिसराला आपल्या राजाचा प्रशस्त राहता वाडा, राहतं घर म्हटलं. हा संपूर्णपणे पूर्वी वाडा 2 मजली होता. मधोमध चौकन दगड पाहतो, याच्यावरती सागवानी खांब, त्याच्यावरती हा 2 मजली. कल्पना करा, 400 वर्षापूर्वी या वाड्याचं वैभव कसं शिकणार. आणि याच प्रशस्त राहता राजवाड्यामध्ये आपल्या राजांचं पूर्वी जे 10 वर्ष जे वास्तव्य होतं ना, याच जोत्यावरती, याच चौथऱ्यावरती आणि याच चबुतरावरती आपल्या राजाने जो अखेरचा जो श्वास सोडला, महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये, याच जोत्यावरती. राजाचं निधन इथे झाल्यापर्यंत महाराजांच्या देह केलेल्या अग्निदंडाला इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. महाराज महादेवाचे भक्त होते. राजाच्या देह केलेल्या अग्निष्ठ महादेवाच्या मंदिरासमोर होते. शिवरायांची जर आपण मराठी तिथीप्रमाणे निधन पाहिलं तर हनुमंत जयंती वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचे दुपारी 12 वाजता या ठिकाणी निधन झालं. जन्मस्थान शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी 1630. 1630 ते 1680 ला राजाच्या रायगडावरती मृत्यू. मधला फरक पाहिला तर आपल्या राजाला आयुष्य लाभलं फक्त 50 वर्ष. 50 वर्षातले 20 वर्ष आपले बालपणातच निघून जातात. उर्वरित 30 वर्ष राहिली. 30 वर्षात आपण मनासारखं शिक्षण, मनासारखं एक घर बांधू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी 365 गड किल्ले काही बांधले, काही जिंकले. एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची गादी स्वतः निर्माण करतात. आपल्या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले, परंतु बाप दादाच्या गादीवरती होऊन गेले. छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःची गादी स्वतः निर्माण केलेली. म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजामाता जर तुम्ही जर जन्मला नसतात तर अंगणी दिसली नसती ती तुलास, आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते राहिले नसते आपल्या उंच उंच मंदिरांचे कळस. तुम्ही राजस्थानमध्ये गेलात, राजस्थानचे गड किल्ले तुम्ही जसे जसे पाहतात, परंतु आपल्या महाराष्ट्राचे गड किल्ल्यांची अशी अवस्था. राजस्थानचे राजे प्रत्येक राजाला, प्रत्येक व्यक्तीला शरण गेलेली. मराठा अखेरपर्यंत लढत राहिलं, कधी कोणत्याही व्यक्तीला शरण गेली. म्हटलं जातं की अंधारा झाला पहा, अंधार झाला पहा, एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. बेडरूम होते आपल्या राज्याचं निधन इथेच झालेले आहे. प्रत्येक जोत्यावरती जाऊन आपण प्रत्येक जोत्याची माहिती समजावून घेणारच होतो. वाड्याच्या डाव्या साईडला, वरच्या साईडला पाण्या टाक्या, पाणकी लोक कावडीने पाणी भरले जायचे. दिवसामध्ये कुणी काम चुकारपणा केला, संध्याकाळी गुन्हा म्हणजे महाराज कावडीने पाणी भरण्यासाठी लावायचे. कोपऱ्यामध्ये महाराजांचे प्रशस्त स्नानगृह, बाटटप, आपण पिक्चरमध्ये पाहतो प्लास्टिकचं स्विमिंग पूल. 400 वर्षापूर्वी ऑर्किटेक्चरने दगडामध्ये पुरलेलं बाटटप सुद्धा पाहतो. पण पाण्याच्या टाक्याने हानिग्रह पाहून नंतर प्रत्येक जोत्यावरती प्रत्येक जोत्याची माहिती केली. दूषित झालेल्या पाण्याची सप्लाय कशी केली जायची, आपण पाईपलाईन टाकली. मागच्या साईडला आउटलेट दिलेले, जमिनीतच पाणी झुरपून जावं अशा स्ट्रॅटेजी रचना केली. दिसतात ना कसे जमिनीतच झुरपा पाणी अशा स्ट्रॅटेजी रचना.
इकडे मागचं आता आपण इकडून पुढून पाहणार आहोत. मागची रूम बघणार आहोत. मागची रूम तिकडनं बघताय, तिकडनं यायचंय. फुटाच्या अंतरावरती घराला कॉलम टाकतो, कॉलमचे बेस आहेत. लाकूड निष्ठू नये म्हणून खाचे मारूनच दगडामध्ये ते लाकूड बसवलं जायचं. बेडरूम होते आपल्या राज्याचं नेते नितीन झालेले. 2 नंबरचं दुकान महाराजांचं मुस्बत खानमाई स्वयंपाक घर किचन रूम होतं आपल्या राज्याचं. आपण या बघा दादा, समोर एक छोटीशी विटांची रूम पाहतो का, वीट बांधकामाची. त्याला टाकसाल म्हटलं तर त्या ठिकाणी पूर्वी कॉइन्स तयार केले जायचे. राजमुद्रा होऊन शिवराय वगैरे त्या ठिकाणी तयार केलं जायचं. म्हणजे आत्ताची आपली नाशिक मध्ये रिझर्व्ह बँक, आत्ताचा आपला नाशिक मधील पैसा कारखाना 400 वर्षापूर्वी आपल्या राज्याचा पैसा कारखाना त्या ठिकाणी होता. राजमुद्रेवरती लिहिलेलं पाहता येतं आपल्याला की प्रत्येक चंद्रलेखे वर्दी विष्णुवंदिता शासुनस्य मुद्रा भद्राय राजते. मराठीमध्ये जर अर्थ पाहिला तर असा होतो की प्रत्येक चंद्रेचा राजा तसा कलेकलेने वाढत गेला, तसा शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं सुद्धा स्वराज्य कलेकलेने वाढत जावं, असं त्या राजमुद्रेचा अर्थ त्या ठिकाणी पूर्वी कॉइन्स तयार केले जायचे. समोरचे गोल घुमटचे 2 टावर अशा प्रकारे या ठिकाणी 3 होते. हा 3 मजले, साईडचा 2 मजले साईडचा पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. इतिहास तज्ञांची मत आहे. एकावर एक पूर्वी 7 मजली टावर होते. 7व्या माळ्यावरती पाण्याच्या टाक्या होत्या. तांब्याच्या नायाने प्रत्येक मजल्यामध्ये पाणी सोडलं जायचं. कोणाही पाहतो आपण त्याच्यामध्ये 365 दिवे पेटवले जायचे. खिडक्याला रंगीबिरंगी पैठणी कापलेले पडदे राहायचे. याला विजय स्तंभ किंवा सप्त मिनार म्हटलं. महाराज कोणता नाही कोणता गड किल्ला जिंकले, साईडच्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना समजण्यासाठी हा अष्टकोनी स्तंभ पाहतो ना आपण दगडी, त्याच्या 7व्या माळ्यावरती भगवा ध्वज फडकवलं जायचं. विजयाचे प्रतीक. आजूबाजूच्या गावाच्या गड किल्ल्यांच्या लोकांना समजलं जायचं छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या ना कोणतरी गड किल्ला विजवून आले. त्या राण्यांच्या बाल्कन होत्या, हा स्तंभाने पलीकडचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या दुपारच्या थंड हवेच्या ठिकाणी बसण्यासाठी त्याच्या गॅलरी बाल्कनी म्हटलं. समोर अष्टकोनी इमारत कमाने आकार पाहतो आपण. वाड्याच्या समोर राजाची बाल्कनी होती पूर्वी 5 मजली. 1च मजली पाहतो महाराज दुपारच्या थंड हवेच्या ठिकाणी बसण्यासाठी इथे यायचे. गॅलरी बाल्कनी किंवा सज्जा म्हटलं. समोर जो चौकोनी आकार पाहतो ना नवीन बांधकाम आहे कोकणात बघा, एल टाईप दगड दिसतो आपल्याला. तिथून 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. असे पूर्णपणे तळगर सारखे रूम्स, जेवढं बांधकाम पाहतो एवढे रूम्स आहे. 10 बाय 10चे रूम्स आहे. अंधार आहे, वट वगैरे तर आपल्याला आतमध्ये जाता येऊ शकत नाही. याला गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाह म्हटलं. छत्रपती शिवरायांना काही गुपित चर्चा करायची असेल तर या ठिकाणी केल्या जायच्या. रत्नशाह म्हणजे महाराजांच्या मौल्यवान वस्तू वगैरे याच ठिकाणी ठेवलं जायचं. दुसऱ्यांदा सुरतेवरती छाप टाकला जो काही खजिना सपलेला तो याच ठिकाणी ठेवला गेला. राजाचे गुप्त हिरोते बहिर्जी नाही. 18 भाषाच्या प्रत्येक गड किल्ल्यांच्या बातम्या आपल्या राजाला याच ठिकाणी सांगितल्या. अंधार ओट वगैरे असल्यामुळे आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. पलीकडे विलेक्ट्रीचे 2 पूल पाहतो आपण. तिथून किमान 1 तास लागतो खाली उतरून जायला. 2 तोफा, 1 मारुतीची मूर्ती. रोपवेने आलो आपण, तोच कडा बुरुज फक्त पश्चिमेकडे हिरकणी कडा. हिरा नावाची माता आपला बाळासाठी कड्यावरून खाली उतरून गेली, तो हाच कडा खाली उतरून गेली. त्याला पश्चिमेचा कडा हिरकणी बुरुज म्हणतात. या खिडक्यातून खाली प्रचंड मोठं तलाव पाहता येईल आपल्याला. याला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव म्हटलं. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काशीवरून गागा भट्ट आलेले. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी. अभिषेक करून जे उरलेलं पाणी आहे ते या तलावामध्ये सोडलेले गडावरती पिण्यासाठी हेच पाणी वापरलं जातं. 12 महिने पाणी असतं. 40 फूट खोल आहे. त्याच्यावरती 4 वय कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी जमुनी, जलिले पाणी राज्याभिषेकासाठी तीर्थांची घरे नाव त्याचे गंगासागर तीर्थ गंगासागर तलाव म्हटलं तर. अशा 11 तलावात या किल्ल्यावर 84 पाण्यात टाक्या. घरांच्या मागे बघा लोक येताना दिसतात आपल्याला, दिसतात का घरांच्या मागे लोक येताना. तर पायऱ्यांचा मार्ग किल्ल्यावरती जे पायी शिवभक्त चढून या मार्गाने वरती किल्ल्याची समोरची बाजू आहे.
रोपून आलो आपण गडाची मागची बाजू आहे. आपण वाडा पाहिलाय, समोर जाऊन दरबार राज्याभिषेक झालेलं ठिकाण पाहायला जाऊया. महत्वाच्या आणि पावित्र्य ठिकाणी उभे आहेत. ज्या ठिकाणी उभे आहेत हाच आपल्या महाराजांचा प्रशस्त राज दरबार, राज सदर. आपल्या राजाचा जो 350 वर्षापूर्वी जो शिवराज्याभिषेक सोहळा झाला तो हा दरबार आणि ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पोस्टर आपण आपल्या घरी ऑफिसमध्ये पाहतो, याच दरबारातून याच ठिकाणी. नजरेसमोर कल्पना करा 400 वर्षापूर्वी या दरबाराचं वैभव कसं शिकेल आपल्या लक्षात येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पाहिल्यावरती पैठणी कापलेला मंडप पाहतो. मंडपामध्ये दरबारामध्ये 6000 लोकांची उपस्थिती. उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता झाला. राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पूर्वी लाईट सुविधा, साऊंड सिस्टीम काही नव्हतं. राजे सिंहासनावरून काही बोलले 6000 जनतेला, 6000 प्रजेला समजून जायचे. 6000 प्रजा जरी काही चुलबुल करत असेल राजापर्यंत ऐकता येऊ शकतो. आता जरी आपण पाहिलं सिंहासनापासून या गेट पर्यंत 250 फुटापेक्षा अंतर आहे. कोणत्याही कोपऱ्यात काही बोललो सहज आवाज आम्ही टिपकी माझ्याकडे तिथपर्यंत ऐका जाऊ शकतो. तिथून जरी काही बोलू कोणत्याही कोपऱ्यात ऐका जाऊ शकतो. शांत वातावरण असेल, पेपर जरी फाडला तरी सुद्धा तिथपर्यंत ऐका जाऊ शकतो. पूर्वी दरबार पॅक बंदिस्त होता, टाचणी जरी पडली तरी सुद्धा राज्यापर्यंत ऐका जाऊ शकतो. इको सिस्टीम, वास्तुशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र गर्दी असल्यामुळे ते आपल्याला काय पाहता येत नाहीये. शिवराज्याभिषेक सोहळा इथेच झालेला. राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पोस्टर थोडस नजरेसमोर आणा. एक व्यक्ती पण राजाला टोपी काढून मानाचा मुजरा करता. इंग्रज वकील नाव होतं हेनरी ऑक्सिटन. गडावरती पाही चढून आले. पाही चढवण्याच्या नंतर फार त्याची धमक्या केली. छत्रपती शिवाजी राजांनी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या गेटच्या समोर 2 आवाढव्य हत्तीन 2 घोडे लावून. इंग्रज वकील आश्चर्यचकित झाला. तो म्हणतो की मी 2 पायाचा माणूस या गडावरती इतका थकलो, इतका दमलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 पायाच्या हत्ती या किल्ल्यावरती आणले असतील कसे. दरबारात तरी तोच प्रश्न नारायण शिंदेना विचारला. नारायण शिंदे महाराजांनी गडावरती हत्ती कसे आणले. नारायण शिंदे म्हटले पाहरच आपण हुशार, या प्रश्नाचं उत्तर आपण शिंदेने आम्हालाही सांगितलं. इंग्रज वकील कुणीही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. अलीकडचे इतिहास तज्ञ निनाद वेळेकर तडप उत्तर देतात. आपल्या राजाने जे गडावरती हत्ती आणली त्यांची लहान पिल्लं पालखीमध्ये आणली. पायांपासून राजाने गडावर टिकले गेले. त्यानंतर महाराज राज्याभिषेक सोहळा. राजाची दुर्दृष्टी दानाची मोठी करतात परंतु मोठ्याची लहान करताना. या गडाचं 14 वर्ष काम चालू होतं तेव्हाच लहान पिल्लांनी गेली त्यांचं पायांपासून. एका हत्तीची वाट 3 वर्षानंतर रायगड किल्ल्याचं बांधकाम एकूण 14 वर्ष चाललं. इंग्रज वकील शिवराज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे साजरा केला गेला त्यांनी आपल्या डेली डायरीमध्ये रोजनिशीमध्ये लिहून ठेवला. त्याचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे पुकार करतात. इंग्रज वकील मठात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरबारामध्ये 6000 लोक. डाव्या साईडला 4 अनंत बसण्याची व्यवस्था, उजव्या साईडला 4 राष्ट्रप्रधान राजाराम महाराज, संभाजी महाराज, आऊ साहेब आणि काशीवरून गागा भट्टल त्यांची सुद्धा होते करतात. परंतु इंग्रजांचं वकील मोठं राजे कधीही कोणत्याही देवताला विसरले नाही. महाराज प्रत्येक गड किल्ल्यावर प्रत्येक देवता दर्शन घेऊन राजे रायगडास आले. प्रशस्त राहता राजवाड्यामध्ये सकाळी पहाटे 3 वाजता स्नान केलं. राजमार्गाने शिवरायांच्या हत्तीच्या अंबारी जगदीश्वराच्या आई भवानी मातेच्या दर्शनाला मिरवणूक निघाली. शिरकाई मातेला महाराजांनी साकडे घातले. राजमार्गाने मिरवणूक आल्यानंतर दरबारामध्ये 6000 प्रजाती उभे राहिले. छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुद्रा. शिवाजी राजांनी मानाचा मुद्रा स्वीकार. महाराज गेट पासून सिंहाच्या पावलासारखे राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला आले. काशीवरून गागा भट्टल राहिले. राजाला म्हटले महाराज आपले सिंहासनाधीश्वरांची घटिका भरते आपण सिंहासनाधीश्वर. राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला आले. एका नजरेने 32 मनाचं रत्नाजडी सुवर्ण सिंहासन पाहिलं. एक नजर राष्ट्रमतेंच्या आऊ साहेबांकडे करून एक नजर या भरलेल्या संपूर्ण दरबारामध्ये ठेवली.
काही विधवा स्त्रिया वगैरे राज्याला दिसू लागले. आपल्या राजाचं पूर्णपणे अंत्यकरण झालं. राजा नक्कीच म्हटलं असेल की औस आहे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतास आम्हास आपले मावेट होता ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे हे शूरवीर आपल्याला आनंदाच्या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणते राजे नक्कीच म्हटलं असं की औस आहे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी तर मुरारबाजी देशपांडे, हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढता प्रतापराव गुजरात आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो ना तानाजी माहुसरे आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारा ताना असंख्य वीरांची नावं घेत महाराष्ट्र मागच्या साईडला गेली. सिंहासनाच्या गादीला नतमस्तक झालं महाराज सिंहासनाधीश्वर. काशीवरून गागा भट्ट पुढे राहिले. राजाच्या अंगावरती छत्र हरलं. सप्त नद्यांचा समुद्रांचा राजाला अभिषेक घातला गेला. आऊसाहेबच्या शेजारी बसलेला आऊसाहेबांच्या डोळ्यात आनंद असतो. आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणार माझा बाल आज 32 मनाचे सिंहासनाधीश. प्रत्येक गड किल्ल्यांवरती 21 तुपांचे विषारे किल्ल्याच्या मुख्य गेटवरती 21 तुपांचे विषारे झाले. या गेटवरती सनई तुतारे नगारावर वाजू लागले. दरबारामध्ये 6000 लोकांनी राजाच्या अंगावरती मोहरा वगैरे उधळल्या गेल्या. दरबारामध्ये चुलचूक दराने एक ललकर ऐकतो मागून सर्वांनी जय म्हणा की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती की जय भवानी जय हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या महाराजांचा 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक इथे झाला. अजूनचा राज्याभिषेक याच दरबारात याच ठिकाणी साजरा केला. समोरचं क्षेत्र पाहतो याला इतिहासामध्ये मेघडंबरे म्हटलं जातं. स्थापना 1985 मध्ये झाली. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश जयसिंग यांच्या क्षेत्राची फक्त स्थापना झाली. आतमध्ये जी मूर्ती आहे ती 6 जून 2009 मध्ये बसवून ठेवली. 13 वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांनी मूर्ती स्थापना केली. तिथेच आपल्या राज्याचं पूर्वी 32 मनाचं रत्नजडी सुवर्ण सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलो रत्नजडी सोन्याचं सिंहासन होतं. लुटून नेले 5 दशक. लोखंडी जाई टाकले खड्डा दरबारात लोकांना पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या काही किताबतज्ञांची मतं दरबारात पूर्वी कारांची. ज्या इमारतीतून आपण बाहेर जाणार आहोत राजसभेचं प्रयोजन नगार करा. नगारे वाजवले किल्ल्याचं मुख्य गेट महाजर उघडलं जातं. संध्याकाळी 5:30 वाजले की नगारे वाजवून किल्ल्याचं मुख्य गेट बंद. बाहेरून रचना पाहिजे मुंबईतल्या गेट ऑफ इंडिया टाईपची रचना. परंतु मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया याची कॉपी पाहून नंतर पिटिशन मुंबईत पाठवतात. मग आपण बाहेर जाऊ महाराजांची मूर्ती पुण्याचं मार्केट पाहू नंतर पूर्ण जिल्ह्यात मग नंतर फोटो दर्शन वगैरे घ्या म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज की आपण ह्याला गेलेलं माहिती समोरच्या आडव्या इमारतीत दारू कोठार आहेत. ब्रिटिश लोकांनी 10 मे 1818 मध्ये गड उद्ध्वस्त केला. पहिले 2 दारू कोठार उद्ध्वस्त केले. त्या स्फोट झाल्यानंतर किल्ला 11 दिवस पूर्णपणे जळून गेलेला. त्याच वरच्या साईडला बघा झाडे असते काही खड्डे असतात आपल्याला खडकामध्ये. ते पाण्याची 12 टाके दारू कोठारवरती आक्रमण झालं तर ते विजवता यावं असं त्या ठिकाणी पाण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे. दारू कोठाराने आपण उभ्या त्याच्या मधोमध खाली दरवाजा वाघ दरवाजे किंवा चोर दरवाजे. वाघातच काही धाडशी व्यक्ती असतो तोच त्या दरवाजातून येणं जाणं करू शकत असं अवघड ठिकाणी दरवाजे. 3 नोव्हेंबर 1689 ला मोगलांनी गडाला समोर विडा मारला. राजाराम महाराज ताराबाई या दरवाजात नसून जिंजीला कर्नाटकला गेलेले. आणि कुशावरचं तलाव आहे वाडेश्वराचं मंदिर आहे. कुशावरचं तलाव संभाजी महाराजांनी संभाजी पुढे सोडलेली गरज एक महादेवाला अर्पण केलं जायचं. आपण समोरचं बाहेर करण्यासाठी मार्ग पूर्वीची गटारी किंवा ड्रेन आहे. समोरचा मोका ग्राउंड मोका परिसर पाहतो आपण याला होळीचं ग्राउंड होळीचा माल म्हटलं. जसे आपण गावगावी मार्च महिन्यामध्ये शिंगाची होळी पेटवतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावरती मानाची होळी या ठिकाणी पेटवली जायच्या. नंतर साईडच्या गावातल्या गड किल्ल्यांच्या होळ्या पेटवल्या जायच्या. होळीच्या दिवसाला इथे पुढे अनेक कार्यक्रम केले जायचे. दानपट्टा भावल्या फेकणे बक्षीस समारंभ सुद्धा.
जो कोणी बहादर पेटता होतो नारळ काढेल तर या ठिकाणी महाराज एक मानाचा 1.25 किलो सोन्याकडं मानाचा घोडा आणि फिटा बक्षीस देण्यात यायचं. याच होळीच्या ग्राउंडवरती पेटता होतून संभाजी राजा नारळ काढेल तर या ठिकाणी महाराजांनी एक मानाचं 1.25 किलो सोन्याकडं मानाचा घोडा आणि फिटा बक्षीस देण्यात यायचं. समोरची मूर्ती पाहतो पंचवटीची ऑल महाराष्ट्रात पोस्टर बॅनरवरती आपल्याला याच मूर्तीचे फोटो पाहावे. शिल्पकार गणेश पाटकर शास्त्री बुद्ध देवगाव बनवले. राजाचं पूर्वीचं 32 मनाचं रत्नजडी सुवर्ण सिंहासन होतं तिथे प्रतिकृती तयार केली. प्रतिमेच्या गायामध्ये तुम्हाला डेली हार पाहत होतील. श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदेचे चिरंजीव दररोज 5 हार येतात. महाराजांच्या सिंहासनाची समाधीची मूर्तीची मंदिराची पूजा केली जाते. वर्षाच्या 12 महिने 365 दिवस किल्ल्यावरती पूजा केली जाते. छत्र 2 जून 2012 मध्ये बसवलेले. 13 वारसदार साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि भिडे गुरुजी सांगली त्यांनी छत्र बसवले. पत्राची इमारत पाहतो आपण. हत्तीखाना हत्तीशा इंग्रज वकील प्रश्न पडला राजाने हत्ती कशी काढली गेली लहान पिल्लांनी त्यांचं पालन पोषण तिथे केलं. पुरातत्व खात्याचा ऑफिस असल्यामुळे ती इमारत काही आपल्याला पाहता येत नाही. व्हाईट पोल दिसतो ना आपल्याला. पायी लोक चढून या मार्गाने वरतात. किल्ल्याच्या 2000 पायऱ्या इथपर्यंत संपूर्ण झाली. गडाची समोरची दूरवर पसरलेल्या इमारती पूर्वीचं बाजारपेठ मार्केट आहे. 22 44 दुकान आहेत. लांबी पाहिली तर 800 फूट लांबी आहे. रुंदी पाहिली तर 40 फूट रुंद आहे. शंका उपलब्ध होते की जमिनीपासून एवढ्या हाईटवर का व्यापार करायचा. घोड्यावरती व्यापार खरेदी करता या. घोड्यावरती करणं शक्य नाही तर काही कृषीला पायऱ्या ठेवलेले. दुकानाला 3 रूम्स आहेत. पुढे विक्रीमध्ये स्टोअर मागे दुकानदाराची राहण्याची सुविधा. बाजारपेठेतला मार्ग राजमार्ग. या मार्गाने आपण समाधी स्थळाचे दर्शन करूया. उठायला तयार परंतु तुम्हाला मी मगाशी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडात कडेलोट पॉइंट नव्हता. संभाजी महाराजांच्या नंतर या गडावरती अनेक राजवटी अनेक सत्ताला मी संभाजी महाराजांनी कुणाला सोडून नाही. माल सावंतांचा कडेलोट टोकावरून केलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा एक उपयोग केला. राष्ट्रमाता जिजामाता पाचाडगाव मध्ये राजाला दररोज जाण्याने शक्य नव्हतं आपल्या मातेचे दर्शन घेण्यासाठी. शिवाजी राजे दररोज त्या टोकाला जायचे. तोफांचे वगैरे विचारे करायचे. मातोश्री वाड्याच्या बाहेर यायचे आणि राजे दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या मातेचं दर्शन तिथून घ्यायचे. तिथून आऊसाहेबांचा पाचाड गावामधला नवविक्रमातला वाडा अजून आपल्याला स्पष्ट पाहतो. असेच महाराज दुपारची आजूबाजूच्या डोंगरांची पाहणी करण्यासाठी गेलेले. राजाचा सेवक होता. राजाच्या अंगावरती छत्र घेऊन गेले. जोराच्या हवाले छत्राच्या तोडाला घाबरत राजाला म्हटलं महाराज मला वाचवा. राजे म्हटले काही घाबरू छत्र सोडून नको. छत्रामधली हवा कमी होत जाईल तसं तसं तू खाली उतरत जाशील. 1000 फूट खाली गाव आहे निजामपूर म्हणून. गावामध्ये सुखरूप पोहोचला गेला. त्या गावाला तिथपासून छत्र निजामपूर असं. थोडक्यात पॅराशूटच्या शोध सुद्धा पूर्वीपासून लागले. टकमटोक कडले. सह्याद्री पर्वत रांगात रायगडाला कोणती अटॅच केले का एकमेव डोंगर. जसं गुलाबाचं फुल एका कळीपासून तयार होतं तसं रायगड किल्ला एका खडकापासून तयार झालेलं 1200 एकरचं एरिया. मंदिराला आपण प्रदक्षिण मारतो असतो. किल्ल्याला 16 किलोमीटर प्रदक्षिण मारून शिवभक्त अजून सुद्धा गडावरती येतात. दोन्ही साईडला आपल्याला तुटलेल्या इमारती पाहता येईल. लोक वस्ती किल्ल्यावरती 3500 लोक राहायची त्यांची घरं होती. आपण हा राजमार्ग आहे. या मार्गाने आपण मंदिराच्या समाधीच्या दर्शन करूया. घेतोच काय बिस्किट दे गेला. दे
कुठं काय येड्या कुठं येडे रात्री बाजून खिशात जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. लांबून बाहेरून आकार पाहिला तर मस्जिद टाईपचा आकार. मोगल लोक आपल्या हिंदू धर्माची मंदिरे टिकवायची नसायची. कोणत्याही सह्याद्रीवरती गेली वाटाय पाहिजे की आपलं मस्जिद आहे. आक्रमणोग्रहाने अशाच टाईपची रचना केली. आत्मही शंकराची महादेवाची पिंड आहे. महाराज महादेवाचे भक्त होते. दररोज सकाळ संध्याकाळ महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला यायचे. आपण आलो हाच राजमार्गापर्यंत. महाराज पूर्व दिशेने मंदिरामध्ये शिराजी गडाची पूर्व दिशा बाहेरून रस्ता गेलेला दिसतो ना आपल्याला. या मार्गाने महाराज एंट्री करायची. मंदिराचं जवळून निरीक्षण करा. कमळाच्या पहाटे पाहतात आपल्याला. कमळ हे आपल्या हिंदूंचं प्रतीक होतं. कमळाच्या फुलावर नारळ ठेवले लांबून वाटत पाहिजे की मस्जिद मेन तर हिंदू धर्माचंच मंदिर आहे. महाराज महादेवाचे भक्त असल्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळी महादेवाच्या दर्शनाला यायचे. महादेवाच्या मंदिराच्या समोर आपल्या राज्याचं समाधीस्थळ आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहेकडे अग्नी देण्यात आली. समाधीच्या शेजारी कुत्र्याचं स्मारक आहे. सध्या महाराष्ट्रात सध्या वादंगच चालू आहे. काही इतिहासतज्ञांची मतं आहेत कुत्रं होतं. काही इतिहासतज्ञांची मतं की कुत्रं नव्हतं. 2012 मध्ये तोडलेली लगेच बसून पोलीस प्रोटेक्शन आहे त्याला. त्यामुळे आपण त्या कुत्र्याचा इतिहास काय तो आपण सांगू शकत नाही. समाधीचं मूळ फाउंडेशन संभाजी महाराजांच्या काळातलं. समाधीचा जुन्न उद्धार केला महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या मार्फत 1926 आपल्या राजाच्या समाधी कुत्रा समाधीचं बांधकाम केलं. समाधी आणि मंदिराच्या मधोमध असा हा गेट आहे. गेटच्या दुसऱ्या पायरीवरती आर्किटेक्चरचं इंजिनियरचं बक्षीस समारंभ. ज्याने हा गड 14 वर्षात काळ्या खडकामध्ये बांधला. शिवरायाने आपल्या प्रत्येक कामगाराला आपल्या कर्तव्यनुसार बक्षीस समारंभ देण्यास ठरवले. राजाने आपल्या आर्किटेक्चरला इंजिनियरला इच्छेला हिरोजी गडात 14 वर्षात काम केलं. सोनं नाना हत्ती घोडे चारगाव चेष्टे कोतंदारी जे काही पाहिजे ते मागा आम्ही देण्यासाठी तयार. तो हिरोजी राजाला म्हणतो की महाराज केलेलं मी कोणत्याही अपेक्षेवरती कोणत्याही याच्यावरती काम केलेलं नाही. परंतु राजे म्हणतात हिरोजी काही नाही काहीतरी हवंच नाही. राजाची राजसभेमध्ये राज्याभिषेक सोहळ्याची तयारी चालू होती. राजमार्गाने शिवरायांच्या हत्तीचा अंबारीत जगदीश्वराच्या महादेवाच्या दर्शनात मिरवणूक निघाली. गेट पाशी हिरोजी थांबली. राजाला म्हटले महाराज थांबा आज आम्हाला आमचं बक्षीस मागण्याची वेळ आहे. राजाने हिरोजीला सांगितले हिरोजी जगदीश्वराच्या साक्षीने सांगतो जे काही मागाल ते आम्ही देण्यासाठी तयार आहोत. तो हिरोजी सुद्धा राजाला म्हणतो की महाराज मी सुद्धा जगदीश्वराच्या साक्षीने सांगतो मला तुमच्याकडून दुसरं काही बक्षीस नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येता जाता ज्या पायरीला तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श होतो त्या ठिकाणी फक्त आमचं नाव कोरण्यात. या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला पाहायला येतं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी.
शिवरायांनी हिरोजीला विचारलं, हिरोजी याच ठिकाणी का बक्षीस मागितलं? किल्ल्याचं मुख्य गेट होतं, राजसभेचं प्रवेशद्वार होतं, प्रचंड मार्केट होतं, कुठेही तुम्ही तुमचं नाव करू शकता. परंतु हिरोजी राजाला म्हणतात, महाराज केलेलं कार्य आहे ते जगदीश्वराच्या चरणी अर्पण करतात. जगदीश्वराच्या दर्शनाला येता जाता तुमच्या उजव्या पायाची माझ्या नतमस्तक लागावी अशाच ठिकाणी मला बक्षीस मागत म्हणून मी या ठिकाणी. राजासारखी माणसं होती आणि माणसांसारखा राजा होता म्हणून एवढं हिंदवी राजा आग्र्याच्या नजर कैदेत बंद होते. हिरोजीवर तर राजधानी किल्ला बांधायला सुकवलेला, पैसा अपुरी पडला. औरंगजेबाने स्वतः जागा जमीन घरदार विकलं, बायको मुलाला गडावर त्याला किल्ल्याचं 14 वर्षात काम केलं, परंतु राजांकडून काही घेतलं फक्त आपलं नाव कोरण्याचं परमिशन. तर या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला पाहायचं होतं की शेवेचे ठाई तत्पर हिरोज. शिवरायांनी हिरोजीना मिठी मारली. हिरोजीना विचारले, हिरोजी बांधकामाचे ऍसिव्हेशन गॅरंटी पत्रक काय देऊ शकता? आत्ताचे इंजिनियर देऊ शकत नाही, परंतु 400 वर्षापूर्वी औरंगजेबाने बांधकामाचे ऍसिव्हेशन गॅरंटी पत्रक दिले की महाराज महादराच्या व्यतिरिक्त गडावरती येईल ती फक्त हवा आणि महादराच्या व्यतिरिक्त या गडावरून खाली जाईल ते फक्त पाणी. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तलपत आहेत तोपर्यंत या पृथ्वी तलावरती माझं बांधकाम भक्कम राहते. अजूनही आपण पाहतो 350-400 वर्षाला काही बांधकाम भक्कम पाहतच आहे. आक्रमण झालं सुद्धा याच्या सुद्धा पेक्षा आपल्याला बांधकाम भक्कम पाहता असतात. हा इथपर्यंत फक्त आपला महत्वाचा मुख्य किल्ला समाप्त होतो. समाधी मंदिरचं दर्शन घ्या, फोटो वगैरे काढत तुम्हाला नंतर परतीचा प्रवास याच मार्गाने रिटर्न करायचा. हा इथपर्यंत फक्त आपला महत्वाचा मुख्य किल्ला समाप्त झालेला आहे. अजून भरपूर आहेत, भरपूर सकाळी 6 वाजता
सेल्फी काढ. चप. तर मित्र आता आम्ही गड उतार करतोय. म्हणजे इतिहास आहे, गडाचा इतिहास आम्हाला नव्याने कळाला गाईड दादाकडून. तर मी तुम्हाला विनंती करेन, जर तुम्ही आलात तर गाईड करा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज मिळेल, त्या परिसराचं नॉलेज मिळेल. आणि रायगडामध्ये बघण्यासारखं खूप आहे. काही गोष्टी आम्हालाही माहिती नव्हत्या, त्या आज मी बघितल्या.